गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आज जो युनिट 4चा पार्ट उरलेला आहे तो आपण बघत आहोत. म्हणजे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की हिप्नोटिक सेडेटिव्ह ड्रग्स कोणते आहेत, त्याचं मेकॅनिझम काय, त्यांचे ॲडव्हर्स रिॲक्शन काय आहे. ओके, तर आपण आता त्याचा नेक्स्ट स्पॉट बघणार आहोत, सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. आपण स्केलेटल मसल रिलॅक्संट आधी बघितलेले आहेत. ओके, थर्ड युनिटमध्ये. आता हे सेंट्रली ॲक्टिंग म्हणजे काय असणार की हे ब्रेनवर आणि स्पायनल कॉर्डवर ॲक्ट करतील आणि त्यानंतर मसल जे रिलॅक्सेशन प्रोड्यूस करणार आहे, म्हणून या ड्रग्जला आपण काढणार सेंट्रल ॲक्टिंग मसल रिलॅक्संट ड्रग्स. जर डेफिनेशनमध्ये पण सांगायचा प्रयत्न केला आहे, बघा काय सांगत आहे. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट ऑल्सो नोन ॲज स्पाझमोलायटिक. ओके, बघा स्पाझमोलायटिक म्हणजे काय. स्पाझम म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड लायटिक्स मीन्स ब्रेकडाऊन. म्हणजे स्पाझम होत आहे, त्या स्पाझमला अपोज करणारे आपला ड्रग. ओके, त्याला आपण काय म्हणूया, स्पाझमोलायटिक. आर ड्रग्स दॅट रिड्यूस मसल टोन अँड डिक्रीज मसल स्पाझम प्रायमरली बाय ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्व सिस्टीम रॅदर दॅन डिरेक्टली ऑन स्केलेटल मसल. ओके, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन किंवा स्पाझम हे स्केलेटल मसललाच होणार आहे, पण डिरेक्ट मसलवर ॲक्ट न करता याचं जे कनेक्शन आहे किंवा हे जे पेन सेन्सेशन आहे किंवा ज्याच्यामध्ये आपले स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट केले जातात, ज्या वे थ्रू किंवा ब्रेनचा जो पार्ट असेल त्याला काय करेल, यावर ॲक्ट करतील आणि त्या थ्रू काय होईल, मसल हे जे स्केलेटल मसल काय होतील, रिलॅक्स केले जातील. यालाच आपण म्हणूया सेंट्रल ॲक्टिंग मसल रिलॅक्संट. ओके, सिम्पल डेफिनेशन आहे. आपण डेफिनेशन काय सांगितले, दीज आर दी ड्रग्स विच रिड्यूस मसल टोन अँड डिक्रीज मसल स्पाझम बाय ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम रॅदर दॅन ऑन स्केलेटल मसल. जे स्केलेटल मसलवर डिरेक्ट ॲक्ट न करता ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्ट करतील आणि त्या थ्रू जे स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे ते केलं जाईल, कमी केलं जाईल किंवा बंद केलं जाईल. ओके, ह्यालाच आपण काय म्हणूया, स्केलेटल मसल सेंट्रल ॲक्टिंग मसल रिलॅक्संट आपण त्याला म्हणूया. त्याचं क्लासिफिकेशन बघा काय दिलं आहे. त्याच्यामध्ये मेनली 5 क्लास येत आहेत. पहिला आहे बेन्झोडाझेपिन्स, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डायझेपाम असणार किंवा झेपामचे सगळे ड्रग्स. त्यानंतर अल्फा 2 ॲड्रेनर्जिक ॲगोनिस्ट टिझॅनिडिन. ओके, अल्फा 2 ॲड्रेनर्जिक ॲगोनिस्ट बोललं आहे. आता आपल्याला माहिती पाहिजे अल्फा 2 ॲगोनिस्ट ड्रग कुठे आहे किंवा अल्फा 2 ॲड्रेनर्जिक ॲगोनिस्ट किंवा अल्फा 2 रिसेप्टर कुठे आहे. तर आपल्याला माहिती आहे हा काय प्री सिनॅप्टिकल प्रेझेंट आहे. प्री सिनॅप्टिकल म्हणजेच काय, जो रिसेप्टर सिनॅप्सच्या आधी आहे या ठिकाणी काय हा रिसेप्टर प्रेझेंट असेल अल्फा 2. याचं मेन काम असतं की रिअपटेक. ओके, रिअपटेक ऑर इनडायरेक्टली सांगायला गेलं तर इनिबिट रिलीज. ओके, म्हणजेच त्या सिनॅप्समध्ये कितीतरी ड्रग्स रिलीज झालेत, त्या ड्रग रिलीज बघणार आणि त्यानुसार पुढे ड्रग रिलीज होऊ नये त्यासाठी काय करेल, काम करेल. ओके, त्याला आपण काय म्हणूया, अल्फा 2 ॲगोनिस्टिक ॲक्शन. ओके, आपण ते बघूया पुढे आहे गाबा बी ॲगोनिस्ट. गाबाचा जो बी रिसेप्टर आहे, मला माहिती ए बी हा टाईप्स आहेत, त्यामध्ये बी रिसेप्टरवर काय जाऊन बाइंड करेल आणि बॅक्लोफेन हा रिसेप्टर काय त्या ठिकाणी ॲक्शन दाखवेल. गाबा रिसेप्टर आपल्याला माहिती काय, हा इनिबिटरी न्यूरो ट्रान्समिटर आहे आणि अजून इनिबिशन केलं तर काय होईल, मसल रिलॅक्सन इफेक्ट प्रोड्यूस केला म्हणजे पूर्ण रिलॅक्स होईल, त्या थ्रू मसल पण रिलॅक्स केले जातील. तर नेक्स्ट असेल बघा मिसलेनियस. मिसलेनियसमध्ये बघा काय सांगितलं आहे, सायक्लोबेन्झाप्रिन, मिथोकार्बॅमोल अँड कॅरिसोप्रॅडोल. ओके, हे काय थोडेसे वेगळे ड्रग्ज आहेत. हे मेनली ब्रेन स्टेमवर ॲक्ट करतात आणि यांचं फुल्ली मेकॅनिझम म्हणजे कसं वर्क करणार आहे आपल्याला ॲक्च्युली माहिती नाही आहे. ओके, नंतर ऑदर इमॅडोझोल डेरिव्हेटिव्हमध्ये बघा काय सांगितलं आहे, इपेरिसोन असेल आणि टोलपेरिसोन असेल. ओके, हे काय करतील, स्पायनल रिफ्लेक्स असतील किंवा जे व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल असेल ते काय करतील, त्यांना इनहिबिट करतील. ओके, सोडियम चॅनल इनहिबिट केल्यानंतर काय फायदा होईल, काय होणार आहे आपल्याला माहिती आहे, जेव्हा कधी सोडियम बॉडीमध्ये किंवा त्या न्यूरॉनमध्ये येतो काय करतो, इम्पल्स जनरेशन करतो आणि इम्पल्स जनरेशन झाल्यामुळे काय होईल, ते व्होल्टेज गेटेड चॅनल काय होतात, ॲक्टिवेट होतात. व्होल्टेज गेटेड चॅनल कोणते ॲक्टिवेट होणार आहे, कॅल्शियमचे. कॅल्शियम आतमध्ये आला, कॅल्शियम आतमध्ये आलं तर जे व्हेसिकल्स आहेत न्यूरो ट्रान्समिटर्स ते काय होतील, डिफ्यूज केले जातील, न्यूरो ट्रान्समिटर काय होईल, रिलीज केलं जाईल ते आणि ते काय ॲक्टिव्हिटी वाढत राहील. म्हणजेच इनडायरेक्टली आपण काय करणार आहे, ती ॲक्टिव्हिटी त्याची कमी करणार आहोत
आणि सोडियम चॅनल बंद केल्यामुळे जो व्होल्टेज गेटेड कॅल्शियम आयन चॅनल आहे तो पण काय केला जाईल, इनिबिट केला जाईल आणि त्या थ्रू जे मसल कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे ते काय केलं जाईल, इनिबिट केलं जाईल आणि मसल रिलॅक्सेशन त्या ठिकाणी होईल, प्रोड्यूस होईल. ओके, हेच ड्रग्ज आहेत. आपण त्याचं मेकॅनिझम बघूया. याचं डिटेलमध्ये बघायचं कारण नाही आहे, कारण हे भरपूर वेळा विचारलं जात नाही सेमिस्टरला, पण जीपॅटच्या दृष्टीने थोडंसं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ड्रग्सचं कमीत कमी तुम्हाला मेकॅनिझम माहिती पाहिजे, नेमकं काय होतं आहे, ड्रग नेमकं चॅनलवर ॲक्ट करतो आहे की रिसेप्टर थ्रू ॲक्शन मेडिएट करतो आहे किंवा अजून काही न्यूरोट्रान्समीटर रिलीज इनिबिट करतो आहे, स्टोरेज इनिबिट करतो आहे, अजून काय करतो आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. ओके, तसं मेकॅनिझम आपलं डायझेपामचं कालच आपण बघितलं हिप्नोटिक सेडेटिव्हमध्ये सिमिलर ॲक्शन या ठिकाणी पण असणार आहे. बघा, जेव्हा डायझेपाम बॉडीमध्ये टाकला जाईल, वेन डायझेपाम ॲडमिनिस्टर्ड इट क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर. आता आपण बोललो आहे त्याला सेंट्रल ॲक्टिंग, म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियर तो क्रॉस करणार आहे, तर त्याची ॲक्शन कशावर आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डवर आहे. नक्कीच तो क्रॉस करेल बाय क्रॉसिंग द ब्लड ब्रेन बॅरियर, बाइंड टू द गाबा ए रिसेप्टर अँड इन द CNS दॅट इज अ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे तो जेव्हा आपण बॉडीमध्ये टाकूया तो क्रॉस करेल ब्लड ब्रेन बॅरियरला आणि जाईल तुमच्या गाबा रिसेप्टरला बाइंड व्हायला. त्यानंतर एनहान्स द गाबा ॲक्टिव्हिटी, गाबाची ॲक्टिव्हिटी काय करेल, वाढवेल. पण आपल्याला माहिती आहे गाबा रिसेप्टर काय, इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आणि इनिबिटरी रिसेप्टर आहे. त्याची ॲक्टिव्हिटी काय म्हणजे काम काय असणार त्याचं, जी CNSची ॲक्टिव्हिटी आहे ती काय करणार, कमी करणार, त्याचं मेन ॲक्शन आहे. ओके, याला स्टिम्युलेट केल्यानंतर काय होईल, जी CNS डिप्रेशनची ॲक्टिव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. इन्क्रीज क्लोराइड आयन इन्फ्लक्स इंटू न्यूरॉन, म्हणजे आपल्याला माहिती आहे काय करेल, हे गाबा रिसेप्टर ॲक्ट झालं तर गाबा रिसेप्टर थ्रू काय गाबा क्लोज रिसेप्टर असेल त्याच्यावर आपला ड्रग जाऊन बाइंड केला डायझेपाम, तर काय होईल, गाबा रिसेप्टर ओपन केला जाईल आणि क्लोराइड आयन्स काय होतील, आतमध्ये मूव्ह होतील. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा कधी क्लोराइड आयन बॉडीच्या आतमध्ये येतात किंवा सेलच्या आतमध्ये येतात त्या ठिकाणी काय होतं, हायपर पोलरायझेशन होतं. आणि आपल्याला माहिती आहे हायपर पोलरायझेशन म्हणजेच त्याला दुसऱ्या लँग्वेजमध्ये म्हणूया डिप्रेशन इफेक्ट. डिप्रेशन म्हणजे ज्या एरियामध्ये, ज्या टिश्यूमध्ये, ज्या मेम्ब्रेनमध्ये किंवा ज्या सेलमध्ये हे हायपर पोलरायझेशन होतं त्या ठिकाणी काय होतं, त्या सेलची, त्या त्या सेलची, त्या टिश्यूची, त्या ऑर्गनची काही ॲक्टिव्हिटी कमी होते. मग समजा हे कुठे होते, आपल्या न्यूरॉन्समध्ये होते, आपल्याला माहिती आहे न्यूरॉन्समध्ये होते. मग काही न्यूरॉनची ॲक्टिव्हिटी कमी केली जाईल. बघा नेक्स्ट लाईनला सांगितलं आहे, इनिबिशन ऑफ न्यूरोनल फायरिंग, म्हणजे एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनला सिग्नल चाललेला आहे हे काय केलं जाईल, इनिबिट केलं जाईल. अँड ऑल्सो स्पायनल मोटार न्यूरॉन्स, म्हणजे सगळीकडे जेवढे न्यूरॉन आहे ज्याच्यामध्ये क्लोराइड चॅनल्स आहेत, ज्याच्यामध्ये सोडियम चॅनल आहेत, त्या ठिकाणी काय इनिबिट केले जातील किंवा ज्या ठिकाणी गाबा रिसेप्टरची ॲक्शन आहे ते न्यूरॉन्स त्या ठिकाणी इनिबिट केले जातील. सपरेशन ऑफ पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस. पॉलिसिनॅप्टिक म्हणजेच काय, पॉली म्हणजे मेनी, भरपूर साऱ्या सिनॅप्समध्ये, म्हणजे हा एक न्यूरॉन आहे, हा एक न्यूरॉन आहे, हे एक सिनॅप्स झालं, असे भरपूर सारे न्यूरॉन्स भरपूर साऱ्या सिनॅप्समध्ये ही इनिबिटरी ॲक्शन केली जाईल, प्रोड्यूस केली जाईल. आणि त्याच्यामुळेच काय केलं जाईल, स्पायनल जे मोटार नर्व्स आहेत किंवा न्यूरॉन्स आहेत यांचं डिप्रेशन देखील काय होईल, रिड्यूस केलं जाईल. विच कॉजेस रिझल्ट्स इन टू मसल रिलॅक्सेशन अँड रिडक्शन इन स्पास्टिसिटी. स्पास्टिसिटी म्हणजे काय, स्पाझम ज्याच्यामुळे इंड्यूस होते. ओके, आता क्रॅम्प होण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय कारण आहे, त्या ठिकाणी ॲसिटिल्कोलिन हा इंड्यूस करतो आहे किंवा ॲड्रेनलिन पण त्या ठिकाणी काय होते, मसल स्पाझम करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, किंवा त्याची ह्याच दोन कारणामुळे त्या ठिकाणी मसल कॉन्ट्रॅक्शन होतं जास्त प्रमाणात, टोन वाढल्यामुळे पण होईल आणि त्या ॲड्रेनलिनमुळे पण होत असतात. तर आपल्याला काय करायचं, हे न्यूरोट्रान्समीटरची ॲक्शन बंद करायची आहे. मग आपण काय करूया, डायरेक्ट इनिबिटर न्यूरोट्रान्समीटर त्यालाच रिलीज करूया, जेणेकरून यांची ॲक्शन काय होईल, नलिफाय केली जाईल आणि त्या ठिकाणी ॲक्शन प्रोड्यूस करेल. आपण बघितलं डायझेपामचं मेकॅनिझम काय, डायझेपाम जाऊन गाबा रिसेप्टर जाऊन बाइंड करतील, गाबा रिसेप्टर काय करेल, क्लोराइड चॅनल जास्त काळासाठी ओपन ठेवतील, क्लोराइड चॅनल ओपन ठेवल्यामुळे हायपर पोलरायझेशन होईल, हायपर पोलरायझेशन म्हणजे डिप्रेशन इफेक्ट होईल. पण डिप्रेशन इफेक्ट कुठे, न्यूरॉन्सवर, न्यूरॉनची ॲक्टिव्हिटी काय होईल, कमी होईल, एक्सायटेबिलिटी कमी होईल. आणि हे भरपूर ठिकाणी झाल्यामुळे पॉलिसिनॅप्टिक म्हणजे भरपूर न्यूरॉनमध्ये झाल्यामुळे स्पायनल मोटर न्यूरॉन्स पण डिप्रेस केले जातील आणि या थ्रू काय मसल रिलॅक्सेशन किंवा स्पास्टिसिटी जी आहे, स्पाझमोजेनिक ॲक्टिव्हिटी ती काय कमी केली जाईल. त्यालाच आपण म्हणूया सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सन ॲक्टिव्हिटी. ओके, कारण हे काय करतात, CNSमध्ये जाऊन बाइंड करतात म्हणून. ओके, त्याचे ॲडव्हर्स रिॲक्शन युजेस सगळे आपण वरच्या हिप्नोटिक सेडेटिव्समध्ये बघितलं, त्याच्यामुळे आपण बघणार नाही आहेत. तर नेक्स्ट असेल मेकॅनिझम ऑफ बॅक्लोफेन. बॅक्लोफेन काय, बॅक्लोफेन हे एक सेंट्रल ॲक्टिंग मसल रिलॅक्सन ड्रग आहे. तो पण सिमिलर वेनेच ॲक्ट करतो, फक्त थोडासा रिसेप्टरवर गाबा रिसेप्टरवर जाऊन बाइंड करेल, पण थोड्या वेगळ्या वेने काय करेल, ॲक्शन दाखवेल. ओके, काय सांगितलं, वेन बॅक्लोफेन ॲडमिनिस्टर्ड इट क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर.
म्हणजे तो काय करेल, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल. आपल्याला माहिती आहे, आपल्याला एखाद्या ब्रेनवर किंवा स्पायनल कॉर्डवर ॲक्शन दाखवायची आहे तर तो ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केला पाहिजे, त्यानंतर तो त्या ठिकाणी इफेक्ट दाखवेल. ओके, म्हणजेच काय, जेव्हा ड्रग देईल त्यानंतर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल आणि नंतर तो काय करेल, गाबा बी रिसेप्टर जाऊन काय करेल, बाइंड करेल. गाबा बी रिसेप्टर कुठे, आपल्या स्पायनल कॉर्डच्या न्यूरॉनवर असणार आहे. ओके, आणि त्यानंतर काय करेल, ॲक्टिवेट जी प्रोटीन कपल रिसेप्टर, दॅट इज अ गाबा बी. म्हणजे जो गाबा बी रिसेप्टर आहे याला काय करेल, जाऊन ड्रग आपला बॅकलोपेन बाइंड होईल आणि याची ॲक्टिव्हिटी काय करेल, वाढवेल. पण हा ॲक्टिव्हिटी वाढवतो आहे, तर ॲक्टिव्हिटी वाढवतो म्हणजे कोणतीही इनिबिटरी ॲक्शन आहे ना, म्हणजे इनिबिटरी ॲक्शन म्हणजे ही, आणि ही इनिबिटरी ॲक्शन ही वाढवली म्हणजेच काय होईल, अजून जास्त ठिकाणी वाढेल आणि काय होईल, अजून डिप्रेशन त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल. त्यानंतर काय होईल बघा, डिक्रीज रिलीज ऑफ एक्सायटेड न्यूरोट्रान्समिटर, सॉरी मध्ये राहिले, अल्सो इनिबिट प्रीसिनॅप्टिक कॅल्शियम इन्फ्लक्स. प्रीसिनॅप्टिक कॅल्शियम इन्फ्लक्स म्हणजेच काय, प्रीसिनॅप्टिक म्हणजे सिनॅप्सच्या आधी हे व्होल्टेज गेटेड जे कॅल्शियम चॅनल्स आहेत याच्या थ्रू जो कॅल्शियमची एंट्री आहे ती काय केली, इनिबिट केली जाईल. म्हणजे डिफ्युजन होणार नाही त्या सेल्युलरचं, व्हेसिकलचं, आणि त्या व्हेसिकल थ्रू जे रिलीज होत आहे ते पण काय केलं जाईल, इनिबिट केलं जाईल. म्हणजे कोणता न्यूरोट्रान्समिटर त्या ठिकाणी रिलीज होणार नाही आणि त्या थ्रू होणारं मसल कॉन्ट्रॅक्शन असेल. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये फक्त मसल कॉन्ट्रॅक्शनचाच सिग्नल आहे, मसल रिलॅक्शनचा सिग्नल त्या ठिकाणी नाही आहे. आणि तो झाला तरी पण तो खूप प्रमाणात आहे, नायट्रस ऑक्साईड थ्रू. ओके, खूप कमी प्रमाणात आहे. म्हणून यासाठी जेव्हा कधी आपला ड्रग हा मसल कॉन्ट्रॅक्शन इनिबिट करत असेल तर त्याच्या अपोजिट इफेक्ट त्या ठिकाणी आपल्या बॉडीवर दिसतो. म्हणजेच काय होईल, मसल रिलॅक्सेशन त्या ठिकाणी प्रोड्यूस केलं जाईल. हे झालं इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट बघा सांगितलं आहे, डिक्रीज रिलीज ऑफ एक्सायटेड न्यूरोट्रान्समिटर, ज्याच्यामुळे एक्सायटेशन होईल हे पण त्या ठिकाणी कमी केलं जाईल. म्हणजेच कोणते, ग्लुटामेट आणि आस्पार्टेट जे न्यूरोट्रान्समिटर आहे ते एक्सायटेटरी आहे, यांचं पण रिलीज काय केलं जाईल, कमी केलं जाईल. म्हणजेच काय होईल, अजून डिप्रेसिव्ह ॲक्शन त्या ठिकाणी बॉडीमध्ये प्रोड्यूस होईल. अँड ऑल्सो स्टिम्युलेट पोस्ट सिनॅप्टिक पोटॅशियम इफ्लक्स, म्हणजे पोटॅशियम काय होईल त्या ठिकाणी अजून बॉडीमधून आउटफ्लक्स होईल, म्हणजे सेलच्या बाहेर जाईल. आणि आपल्याला माहिती आहे काय होतं, जेव्हा पोटॅशियम बाहेर त्यानंतर काय होतं, रिलॅक्सेशन होतं. आपण लिहून घेतलेलं आहे पोटॅशियममध्ये बघा, पोटॅशियम आणि पोटॅशियमचा आपण काय केलं होतं, आर आणि ओ लिहिलं होतं. ओके, आर फॉर रिलॅक्सेशन व्हेन आउटफ्लक्स, म्हणजे तो सेलच्या बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होईल, रिलॅक्सेशन केलं जाईल. आता हे अपोजिट आहे, कधी जेव्हा ही फॉर एक्झाम्पल सेल मेम्ब्रेन आहे, जेव्हा कधी पोटॅशियम आतमध्ये येतो त्यावेळेस काय होईल, क्लोराईड आयन बाहेर जाईल किंवा त्याच्याबरोबर सोडियम आयन पण काय होईल, बाहेर जाईल. पण आपण काय बोललो की या ठिकाणी काय होते, पोटॅशियम बाहेर होते आणि त्याच वेळेस काय होईल, क्लोराईड आयन आतमध्ये येतील. ओके, मग क्लोराईड आयन आतमध्ये आल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय होतं की हायपरपोलरायझेशन झाल्यानंतर काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी जी मेम्ब्रेन आहे, जी मोटार न्यूरॉन आहे ते काय डिप्रेस केले जातील किंवा त्याचं जी ॲक्टिव्हिटी ती कमी केली जाईल. आणि म्हणून काय होईल त्या ठिकाणी, न्यूरोनल एक्साइटेबिलिटी कमी केली जाईल आणि पोस्ट सिनॅप्टिक जी रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी ती पण काय होईल त्या ठिकाणी कमी होईल. आणि हे सगळ्या ॲक्टिव्हिटी डिक्रीज झाल्यामुळे किंवा इनिबिट झाल्यामुळे, ओके, हायपरपोलरायझेशनमुळे मसल रिलॅक्सेशन किंवा जी स्पास्टिसिटी आहे ज्याच्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्शन होतं आहे ते काय झालं, इनिबिट केलं जाईल आणि त्या ठिकाणी काय होईल, ॲज अ सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्सेशन म्हणून हे वर्क प्रोड्यूस करेल. त्यानंतर आपला नेक्स्ट ड्रग आहे मेकॅनिझम ऑफ इपेरिसोन. ओके, हा पण बघा सेमच वेने ॲक्ट करतो. काय करेल, इपेरिसोन आपण जेव्हा ड्रग बॉडीमध्ये टाकूया तो काय करेल, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल आणि ॲक्ट करेल आपल्या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेन स्टेमवर. ओके, ब्रेन स्टेममध्ये काय काय आपल्याला माहिती आहे, मेडुला ऑब्लांगाटा असेल, पॉन्स व्हेरुला असेल. ओके, त्याच्यावर जाऊन काय करेल, ॲक्ट करेल आणि काय करेल, इनिबिट्स व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल्स, जे सोडियम चॅनल्स आहेत ते करेल इनिबिट करेल. आता आपल्याला माहिती आहे सोडियम चॅनल जेव्हा कधी इनिबिट होतं तर सोडियम सेलमध्ये आलाच नाही तर इम्पल्स जनरेशन होत नाही, आणि इम्पल्स जर आलाच नाही तर ती मसल किंवा तो जो पार्ट आहे, तो ऑर्गन असेल तो तेवढ्या काळासाठी बंद राहतो. ओके, किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा सिग्नल ट्रान्समिट झाला नाही तर तो ऑर्गन काय करणार आहे, कोणताही ट्रान्समिट करू शकणार नाही, म्हणजे सिग्नल पास करणार नाही, मॅसेज ट्रान्सफर करू शकत नाही. आणि मॅसेज हा फक्त कसा असणार, मसलला कॉन्ट्रॅक्शनचा असणार आहे, रिलॅक्सेशनचा मॅसेज नसणार आहे. जेव्हा कधी कॉन्ट्रॅक्शनचा मॅसेज नसेल त्यावेळेस आपली मसल रिलॅक्स असणार आहे. ओके, म्हणजेच काय, इनडायरेक्टली सांगायचं झालं तर सोडियम चॅनलला ब्लॉक केलं तर काय होईल, सोडियम चॅनल काय करतो आहे, सोडियम थ्रू कॉन्ट्रॅक्शनचा सिग्नल येतो आहे. ओके, इनडायरेक्टली सांगूया ते कॅल्शियम थ्रूच होतं, पण हे डिपेंड आहे, एकमेकाशीच कोरिलेटेड आहे. म्हणजे सोडियम किंवा कॅल्शियम थ्रू काय होतं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शनचा सिग्नल येतो आहे. पण जर हे दोघंही नसतील तर काय होईल, त्याच्या अपोजिट इफेक्ट होईल, म्हणजेच रिलॅक्सेशन. ओके, आपल्याला हे तर पाहिजे, काय करायचं आहे, रिलॅक्सेशन, म्हणजे मसल आहे त्याचं रिलॅक्सेशन करायचं. बघा त्यानंतर काय करेल, डिक्रीज ट्रान्समिशन ऑफ ॲबनॉर्मल रिफ्लक्स
रिफ्लेक्स इम्पल्स. म्हणजे सोडियम चॅनल ब्लॉक केला तर जे काही इम्पल्स जनरेट होतात ते काय केले जाईल, इनिबिट केले जातील. अँड ऑल्सो इनिबिट कॅल्शियम इन्फ्लक्स. कॅल्शियम त्या सेलमध्ये येणार नाही. कॅल्शियम येणार नाही म्हणजेच काय, कॅल्शियम आल्यानंतर काय होतं आहे, कॉन्ट्रॅक्शन होतं आहे. जर कॅल्शियम आलं नाही तर काय होईल, त्या ठिकाणी रिलॅक्सेशन प्रोड्यूस होईल. ओके, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं की जर कॅल्शियम आला तर कॉन्ट्रॅक्शन होतं आहे आणि नाही आला तर काय होईल, रिलॅक्सेशन होईल, अपोजिट इफेक्ट प्रोड्यूस होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन कमी होईल, व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स कमी होईल आणि ब्लड फ्लो इम्प्रूव्ह केला जाईल स्केलेटल मसलला. आणि ऑल्सो रिड्यूस केले जातील जे स्पायनल रिफ्लेक्स आहेत. ओके, ट्विचिंग असेल किंवा स्पाझम असेल ते काय केलं, कमी केले जातील. आणि मसल हायपरटोनिया असेल, हायपरटोनिया म्हणजे हायपर म्हणजे जास्त, टोन जास्त झाले. म्हणजे ट्विचिंगमध्ये काय होतं की आपलं जे मसल असेल ते भरपूर वेळात असं कॉन्ट्रॅक्ट होतं, रिलॅक्स होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, रिलॅक्स होतं, त्याची टोन वाढली असते. मग अशा कंडिशनमध्ये जर स्पायनल रिफ्लेक्स आहे, आता हे होतं कशामुळे कॉन्ट्रॅक्शन, की जेव्हा रिफ्लेक्स येतो किंवा जो इम्पल्स येतो, समजा हा परत हा एक मसल आहे, याला एक सिग्नल आल्यानंतर मसल काय होते, कॉन्ट्रॅक्ट होतं आहे. ओके, त्याला अजून एक सिग्नल आलं तर ते मसल अजून कॉन्ट्रॅक्ट होईल, परत सिग्नल आलं तर अजून कॉन्ट्रॅक्ट होईल. म्हणजेच काय, हे रिपीटेड चालू आहे. याला आपण काय म्हणूया, मसल फायरिंग म्हणूया किंवा आपण त्याला म्हणूया रिपीटेड सिग्नलिंग म्हणूया. ओके, जर आपण हे इनिबिट केलं तर मसल कॉन्ट्रॅक्शन होईल का, नाही होणार आहे. मसल कॉन्ट्रॅक्शन झालं नाही म्हणजेच काय, मसल रिलॅक्स राहील. आणि आपल्याला हेच तर पाहिजे, काय करायचं, मसल त्या ठिकाणी रिलॅक्स राहायला पाहिजे. हे सगळं वेने काय करेल, आपला इपेरिसोन काय करेल, ॲक्ट करेल, सोडियम चॅनल ब्लॉक करेल, कॅल्शियम चॅनल ब्लॉक करेल